मुंबईच्या शाळा कॉलेज परिसरामध्ये तंबाखूमुक्त अभियान राबवण्यात येते। मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात अभियानाची सांगता करण्यात आली। सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री, गौरव मोरे उपस्थित होते, तर अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील आणि उपायुक्तांची देखील उपस्थिती होती। विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं। आज हेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं की मराठीतले 4 शब्द आहेत। एक म्हणजे आपली आवड, दुसरं म्हणजे छंद, तिसरं म्हणजे ध्यास आणि चौथं म्हणजे व्यसन। आणि या 4ही शब्दांसाठी सातत्य आवश्यक असतं। त्यामुळे जर मी आवड जोपासली, माझा छंद जोपासला आणि त्याचं छंदाचं आणि आवडीचं जर मी माझ्या करिअरमध्ये रूपांतर केलं, त्यासाठी जर ध्यास घेतला, तर मग व्यसनाच्या आहारी जाण्याची वेळ येत नाही। मला असं वाटतं काय घडत नसेल आपल्या आयुष्यात, काय होत नसेल तर त्यासाठी तंबाखूच किंवा नशाच केली पाहिजे असं गरजेचं नाही आहे। बऱ्याच गोष्टी आहेत स्वतःला बिझी ठेवण्यासाठी। वाचन आहे, शांत ठिकाणी बसा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा। कारण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलात तरच तुमचं काहीतरी चांगलं घडेल। आपली एक टीम तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये शाळा कॉलेजचे काही प्राध्यापक, त्याचप्रमाणे NGO आणि पोलीस अशी क्रॉस चेकिंगसुद्धा करत आहेत। बऱ्याच लोकांनी जे शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये जे तंबाखूजन्य पदार्थ विकायचे त्यांनी आपले धंदासुद्धा बंद केलेला आहे। त्या लोकांनी तंबाखूजन्य पदार्थ ठेवणं बंद केलेलं आहे। अशा प्रकारे ही मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।